नमस्कार माझ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला जे काही सीईटी सेलची नेक्स्ट जे अपडेट आहेत, पीसीएम ग्रुपची जी एंट्रन्स एक्झाम झालेली होती, त्याच्या माध्यमातून जे तुमचे इंजिनिअरिंगला ऍडमिशन होतात त्या ऍडमिशनच्या पूर्ण अपडेट मी या चॅनलवर देईल असं सांगितलं होतं. त्याचं नेक्स्ट अपडेट मी घेऊन आलेलो आहे. नुकताच सीईटी सेलच्या माध्यमातून पीसीएम ग्रुपचा रिझल्ट लागलेला होता हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आता याच्या पुढची नेक्स्ट प्रोसिजर जी आहे ती सीईटी सेल कडून नुकतेच दोन अपडेट आलेले आहेत. त्या अपडेट रिगार्डिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. फर्स्ट अपडेट तर असा आहे की तुम्हाला जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन असतं सीईटी सेल मार्फत जे राबवलं जातं टू टेक ऍडमिशन इन टू इंजिनिअरिंग कॉलेजेस, ते ओपन झालेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला तीन मेन प्रोसिजर करायच्या असतात. एक तुम्हाला ऑनलाईन तुमचं स्वतःचं कॅन्डिडेट पोर्टल तयार करायचं असतं, त्यावर लॉग इन तयार करायचं, आणि सेकंड म्हणजे तुमचे पूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायचे, आणि थर्ड म्हणजे व्हेरिफिकेशन करायचं डॉक्युमेंटेशनचं. आणि ती व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटेशनचं 3 जुलैपासून ते 13 जुलैपर्यंत सीईटी सेल मार्फत त्या ऑनलाईन वेबसाईटवर राबवण्यात येणार आहे. त्याच्यानंतरची जी प्रोसिजर आहे, तुमचे पूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील, आणि व्हेरीफाय झालेल्या डॉक्युमेंटेशन जे काही विद्यार्थी पूर्ण असतील तर त्या विद्यार्थ्यांमधून मेरिट लिस्ट लागते. त्याला आपण प्रिव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो. ती मेरिट लिस्ट तुम्हाला त्या मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला दोन मेरिट पाहायला भेटतील. एक तुमची ओपन मेरिट लिस्ट, जी काय म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्र तुमची मेरिट लिस्ट मध्ये नंबर कितवा आहे, आणि दुसरी मेरिट लिस्ट म्हणजे कॅटेगरी वाईज मेरिट किती आहे तुमचं. तर मग त्यावरून तुम्हाला समजेल की माझा पूर्ण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये ओपन कॅटेगरीनुसार किती नंबर येतो मेरिटमध्ये, आणि कास्ट वाईज कॅटेगरीनुसार ओव्हरऑल माझ्या कॅटेगरीचे जे काही स्टुडंट आहेत त्यामध्ये माझा कितवा नंबर येतो. तर मग त्याच्या मदतीने तुम्हाला हेल्प होईल की कोणत्या कॉलेजची कोणती ब्रांच तुम्हाला भेटेल, किंवा मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी कोणत्या कॉलेजचा कोणत्या ब्रांचचा कट ऑफ किती रँकला क्लोज झाला होता. तर त्यावरून तुम्हाला थोडक्यात आयडिया येईल की माझा आता नेक्स्ट जी काही प्रोसिजर आहे कॅप राऊंडची, त्या कॅप राऊंडला मी कोणते कॉलेज भरू शकतो, ती आयडिया तुम्हाला या मेरिट लिस्ट वरून भेटून जाईल. तर आता फर्स्ट स्टेप ही आहे की तुम्हाला आता सीईटी सेलनं जी विंडो दिलेली आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सीईटी सेलवर, त्यावर कॅन्डिडेट लॉग इन तयार करायचं आहे. त्याच्यानंतर जे काही त्यांनी रिक्वेस्टेड डॉक्युमेंट मागितलेले असतील ते तुम्हाला रिक्वेस्टेड डॉक्युमेंट त्यामध्ये सबमिट करायचे आहेत. आणि ते डॉक्युमेंटेशन मध्ये मे बी तुमचं 10th मार्कशीट, 12th मार्कशीट, कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, ईडब्ल्यूएस असेल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, डोमासाइल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, तुमचा जो सीईटी सेल मार्फत जो रिझल्ट लागलेला होता त्या रिझल्टची जी प्रिंट आहे ती पण तुम्हाला तिथे अपलोड करावी लागते. जे काही त्यांनी रिक्वेस्ट डॉक्युमेंट दिले आहे ते तुम्हाला फर्स्ट डॉक्युमेंट तिथे अपलोड करावे लागतात, आणि ती अपलोडिंगची डेट तुम्हाला 2 जुलै पासून असं सांगितलेली आहे. 2 जुलै पासून 12 जुलैपर्यंत, ते 12 जुलैच्या 5 वाजेपर्यंत. आणि तुमचा सेकंड जी प्रोसिजर होती मी सांगितल्याप्रमाणे की सेकंड प्रोसिजर आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दोन प्रकारे होतं. एक तर तुम्हाला ई सिग्नेचर टाईप तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. सीईटी सेल मार्फत जो काही तुमचे डॉक्युमेंट आहे ते ऑनलाईन तपासले जातात, आणि इफ युअर ऑल डॉक्युमेंट इज डन देन यू आर क्लिअर फॉर द मेरिट लिस्ट असंही कन्सिडर असतं. आणि दुसरं जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसिजर, तर मग सपोज तुमचा ऑनलाईन मध्ये काही इश्यू येत असेल तर तुम्हाला पूर्ण तुमच्या डॉक्युमेंटेशनचा बंच आहे तो नियर बाय जे सीईटी सेलने जे सेंटर दिलेले असतात, प्रत्येक जिल्ह्यावाईज किंवा प्रत्येक तालुक्यावाईज काही सेंटर्स असतात, त्या सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला फिजिकली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावे असतात. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांच्या मार्फत तुम्हाला एक चेक एक्नॉलेजमेंट रिसिप्ट दिल्या जाते, मीन्स यू आर नाव इलिजिबल फॉर फायनल मेरिट लिस्ट. मग त्याच्यानंतर थर्ड प्रोसिजर जी आहे तुमची पूर्ण मेरिट लिस्ट लागते. मेरिट लिस्ट मध्ये रँक, स्टेट वाईज रँक तुमचा ओव्हरऑल किती आहे आणि तुमचा कास्ट वाईज रँक किती आहे त्यावरून समजतं. तर आता मग ही अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची माझी इच्छा होती. आता जी नेक्स्ट पुढचा जो माझा व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅप राऊंडच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन देईल. कॅप राऊंड 1 कधी येणार आहे, कॅप राऊंड 2 ची डेट, कॅप राऊंड 3 ची डेट, कॅप राऊंड 4. यावर्षी सीईटी सेल मार्फत 4 कॅप राऊंड कंडक्ट केले जाणार आहे. तर मग प्रत्येक कॅप राऊंडला तुम्हाला कोणतं कॉलेज टाकायचं किंवा कोणत्या कॉलेजवरून कोणती ब्रांच घ्यायची त्याच्या रिलेटेड मी इन्फॉर्मेशन घेऊन येईल. जर तुम्हाला इन केस कॉलेज रिगार्डिंग कोणत्या इन्फॉर्मेशन हवी असेल, किंवा पुण्यातल्या टॉप 10 कॉलेजची इन्फॉर्मेशन हवी असेल, किंवा स्टेटच्या टॉप 10 कॉलेजची इन्फॉर्मेशन हवी असेल, तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाका. त्यानुसार मी माझा व्हिडिओ नेक्स्ट घेऊन येईल. तर मग आता माझी तुम्हाला एकच विनंती आहे, जोपर्यंत कॅप राऊंडची डेट येत नाही तोपर्यंत तुम्ही ही जी 12 तारखेच्या आजची जी प्रोसिजर आहे ती कम्प्लीट करूनच घ्या.
त्याचबरोबर तुम्ही राज्यातले आणि तुम्हाला जिथं कुठे ऍडमिशन घ्यायचं एखाद्या रिजन वाईज किंवा स्टेट महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे काही कॉलेज आहेत त्याची इन्फॉर्मेशन काढायला सुरुवात करा. त्या कॉलेजची ब्रांच कोणती चांगली आहे, त्या कॉलेजचा ऍव्हरेज कट ऑफ किती होता, किंवा मग त्या कॉलेजची मला ब्रांच भेटेल का, मग मला ब्रांच भेटेल तुम्ही कोणती ब्रांच घेऊ त्या कॉलेजची, जेणेकरून माझी फ्युचर प्लेसमेंट किंवा फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज माझ्यासाठी ओपन होतील. तर हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही काढायला सुरुवात करा. त्यासाठी मी पण तुम्हाला ऑनलाईन इथे मदत करेल या युट्यूब चॅनलला. आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझ्या तुम्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता, पण माझ्या इंस्टाग्राम हँडलला पण तुम्ही सबस्क्राईब करा. मी लिंक माझ्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्लस डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन जे काही कॅप राऊंड रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल त्या व्हिडिओमध्ये. चला तर मग धन्यवाद.